मांडव चहा मांड म्हणलं. बसा ना, काय गडबड आहे एवढी, बसा बसा. मांडव लवकर चहा मांड. 4-5 कट मांड. हो मांडतो मांडतो. आता तुला तर माहितच असं काय साठी आलो म्हणून. हो तुला काही कल्पना असेल आमची, समजा येऊ राहिलं म्हणून. नाही तसं काही कल्पना नाही. आता मला कसं भानू आला तर सांगाले की बा ते जा लागते म्हणून तिकडे उद्या 4 वाजता. तर तशी कल्पना होती, पण म्हटलं बा तुम्ही काय भेटायला येतात, आता आपल्याला आता कसं काही विचारायचं कामच नाही ना आपल्याला. मारतीलच मतदान आहे की नाही आपलं. त्याचं मतदान करते कुकडे करते काही नियमच नाही आता, नाही का. हो रात्रीतून गेम करणार माणूस आहे ना बा हे. नाही नाही ते तर बा विश्वास म्हणजे विश्वास आहे म्हणूनच आम्ही उशीर आलो काही भेटाले. शिवलाल तर येऊ नाही गेला असं नाही. लक्ष्मण हे ते आले असं बहुतेक इकडे. लक्ष्मण नाही पण नाही ते नाही आले आपल्याकडे. आलेही नाही तर शिवलाल नाही. शिवलाल संघ आठी द्यायच्या नाही, शिवलाल आठी त्याच्या मागं. ते बाबा सदस्याला माहित नाही पडलं तर त्यानं चक्र फिरवलं तिकडे. मग लक्ष्मणला भेटला लगे 4-5 हजार रुपये काढते त्याच्याकडून ते 100%. पण हे पा सांगतो ना त्याला हे पा लक्ष्मणले काही मतदान करू नका म्हणलं, नाही तर कसं इकडे बोलायचं एक तिकडे बोलायचं एक, असं करू नका यावेळेस. आता काय माणसं राहायचे, मी काय असं आहे करायचे आपल्या माणसं आता मारत राहा. किती दिवसापासून आमची आता मैत्रीसारखंच काम आहे ना आमचं. मग आता झाबरूचा आता समजा दोस्त आहे ते, मी काय त्याला मतदान करणार का लक्ष्मणले. हो ते तर मला माहित आहे, पण कसं बाबाले असं वाटे बा भेटणं महत्वाचं आहे म्हणून आलो आम्ही भेटाले. हो पण अजून तुम्हाला ती भेटायला आलं नाही म्हणता, हे जरा कमालच झाली. खरंच नाही आले मग लक्ष्मण नाही आला, शिवलाल ती पार्टी आपल्याकडे भेटायला नाही आली काहीच नाही. हो त्याला माहिती आहे ना आपल्याला त्याला मतदान भेटतच नाही म्हणून, असं आहे ते. हो पण तरी म्हणलं काहीतरी माहिती घेती त्याची, काय चालू आहे काय नाही. भानू इथं बसून असल्यापेक्षा तिकडे जाणं म्हणा भाण्याले. काही माहिती घेती काढून आण जरा असं. त्याची काय चर्चा सुरू आहे बा. जा ना लक्ष्मणच्या घराच्या इकडे इथं बसल्यापेक्षा. तसं करू का मारती जातो म्हणलं मी, जरा काढतो खुलासा. तसं करले का. हो जाय बरं, काय चालू आहे त्याचं ती समजते आपल्याला. हो जा. मग हे पकडे शांताराम, आता निश्चिंत झालो मी. हो तुझे जर मतदान 100% पडलं ना, हो आपली राणीबाई 100% अंगणवाडी सेविका झाली म्हणा. हो काऊन की 3 मत आपली फिट आहेत. हो फक्त 1 मत पाहिजे होतं आपल्याला. झाली ना. हो आताच लिहून देतो ना मी. वर निकाल वरच आहे ना. हिचू काटा जिंकून घुसला ते पळणंच आहे ना. पुरे अदमशी होऊन पळणार आहेत ते. मग काय ते माहित नाही का तुम्हाला. काही आजपर्यंत काही जिंकले ते. जिंकून हिचू काटा समजा गेलेला आहे, समजून घ्यायचं पार्टी फिटली. नाही 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 बा तुम्ही चिंताच नका करू. किंतूपर्यंतचा विषयच नाही ना. आम्ही आता सांगितलं नाही म्या. तुम्हाला विश्वास नसेल तर मी एके बाता सासूबाईला भेटून येतो आणि झुमऱ्याला सांगून देतो. येऊ का मग. काही विषय नाही. बस 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 तेवढं काम करा तुम्ही. म्हणजे कसं आम्ही आलो भेटून म्हणा, पण तुम्ही एक कानावर टाकून द्या म्हणजे 100% म्हणजे आम्हाला टेन्शन राहत नाही. मग बाकी जणांना आम्ही भेटून घेतो. मग जा मग तुम्ही भेटून घ्या मग. ठीक आहे मग. जमला तर लक्ष्मण भाऊ. हो 3 मताचं केलं की मी ओके बरोबर. आता फक्त 1 मतदान आपल्याला भेटलं पाहिजे. 4 आपले समजा मेंबर आपल्या इकडून आले की झाला विषय संपला. हो ना. मग आता तेच तर म्हणलं. हो ना. आता एक कोणता कव्हर करता म्हणलं. हो शांताराम घनगणेशिवाय दुसरा कोण नाही आता. कारण की तिकडचे 3 तर फिटच आहे. डॅनी बुडा मारत्या सरपंच त्याला देते ते. हो ना ते तर आहेच म्हणा. काऊन की अटीतटीवर तर काम आहेच. हो तिकडचे 3 एकदम फिट आहे, आपल्या इकडे एकदम फिट आहे. हो राहिला शांताराम घनगणेचा प्रश्न, ते तर ऐन वक्तात येणारही नाही. त्याची म्हणजे गॅरंटी सांगता येत नाही. आता कसं करता मग. तरी भेटायला लागणार ना. ते जायच्या ना भेटायला आधीच. हो ना तिकडेच जाऊ आपण. पण काशानं काय खबर आणली काय माहिती. त्याला पाठवलं होतं मी, येऊन राहिलं ती. अरे येणार रे बा लवकर येणं. कशा काय खबर म्हणलं. कुठं गेला मारते कुकडे गेला म्हणलं. शांताराम भाऊच्या घरी. मग काय चहा घे मांडतो मग शांताराम. हो ऐकलं मी. तिथून आलो वापस. आता अर्धा घंटा तिथेच आहेत ते. डोकसं खाते ते त्याचं आता. आलो मी तर म्हणलं जरा आपल्याला थांबा लागल, नंतर जा लागल. बरं शिवलाल भाऊ तर लय दिमाग आहे. माणूस पटवला वाटते नाही का. असं म्हणजे तू तिथून पाहून आला वाटते. पण आता शिवलाल भाऊ म्हणजे जवळ पाहून ये बा. एकदम कसं धसं जाते जायचे ना आपण जायचं. मग त्यानं पुढच्यानं काय बोला. आता त्याचं होऊ द्या लागल, मग आपल्याला जा लागल का शिवलाल भाऊ. नाही ते बा अर्धा 1 घंटा खातील नाही का. तोपर्यंत आपण काय करू लक्ष्मणराव डॅनीला भेटून येऊ. डॅनी बुड्याचा कव्हर करू तोपर्यंत. चला तिकडे चला. तसं करू मग नाही का. हो त्याला एक भेटाच लागते काही गरीबी नाही का. मग यायचं होईल मग तिकडे जाऊ मग. चला मग चला. राम 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 म्हणलं डॅनियाबाजी. काय मस्त जमलं पण आता नाही का. हो पुरं हॉस्पिटलच भेटला आता वाटते. चांगला आहे. काय झालं जेवण घेऊन झालं. काहीतरी मतलबासाठी आलाय. हो काय होतं बा. काही नाही ते आपलं लक्ष्मणराव नाही का. सांगा लक्ष्मणराव. काही नाही म्हणलं. ते आपला ठराव घेणार आहे उद्या. 2 पैकी एका बाईची निवड करायची आहे. एक तर आपल्या घरच्या बाईची, नाही मारत रावच्या अंगणवाडी सेविका म्हणून. तर म्हणलं जरा असं कसं पाहिजे ठरावावर आपल्या इकडून मतदान करता. आता तुम्ही तर मोठा पेचच पडला मले. ती माया सोबतीस आहे ना. माया कसं मांग एक आणि पुढे एक नाही बाबा. हो कसं आपला जुना मित्र आहे त्याला द्यास लागल ना. मी काय म्हणलं होतं भेटतच नाही म्हणलं. थांबा आता गुगलीच टाकतो. थांबा जमलं. हो ते सगळं बरोबर आहे. पण मी काय म्हणतो डॅनियाबाजी, तुम्ही निवडणूक झाली ग्रामपंचायतची, कोणत्या पॅनलला निवडून आले ते म्हणलं. आपलं पॅनल होतं ना घुंगरू पॅनल. मग त्याच्यातून आपण तुमची सीट निघाली होती ना. आज तुम्ही गद्दारी करून राहिले. त्या घुंगरू पॅनलवाल्याकडून मतदान करून राहिले ना तुम्ही. हे तुम्ही पाहत ना का. हो ते आहे म्हणा. ते बरोबर आहे. आपलं पॅनल होतं म्हणा. घुंगरू टाकलं होतं. मला त्याच्यातून निवडून दिलं तर तुम्ही. तेच म्हणलं ना. 6 सीटातली 1 सीट आपली आली होती. 2 नारी शक्तीच्या आल्या होत्या आणि 3 आपल्या झुमरू पॅनलच्या आल्या. सरपंच उपसरपंच अलग झालं मतदान. मग तुम्ही सांगा त्याचे सगळे तिकडून मतदान करून राहिले. कमीत कमी 1 मतदान तर करा तुम्ही. हो रे ती बरोबर आहे नाही का. हो इमानाला जागा लागल ना. आपलं आहे ते आहे पॅनल समजा नाही का. हो बरोबर आहे. तू हे बी तेच म्हणलं की बा आपल्या पॅनलचा माणूस तुम्ही असून तुम्ही जर आता आमच्या मनानं ऐकत नाही. आम्ही पॅनल टाकणार आहे देवीदास आणि मी. आणि मग तुम्ही असे जर करसाल तर हे काही पटलं नाही बा आपल्या मनाले.
नाही नाही नाही, आपलं कसं इमानाला जाग नाही बा. हो, ते आपल्या इकडे एकही नाही आला तरी चालते. माय मतदान लक्ष्मणलेच करतो मी, काऊन की मी घुंगरू पॅनलचा माणूस हो. झालं ना मग तेच म्हणलं ना त्याला तसंच सांगायचं की बा आपण त्या पॅनलचा माणूस होतो तिकडून निवडून आलेला त्यामुळे तुम्हाला मतदान मी करत नाही. झालं काम आपलं. खरं ते खरं म्हणा बा. ना बिलकुल. हे बा, ब्रह्मदेव आले तरी बा ऐकत नाही मी. हो, झालं मतदान मी करी इमानदारीनं घुंगरू पॅनलवालेलीच. हो, लक्ष्मणच्या घरच्या बैलेच करतो मी. झाला विषय मोकळा. बस असं आपलं इमान कायम ठेवा तुम्ही. हो, नाही तर आम्ही झाबरुले म्हणलं असतं, पण झाबरुले आपण कोण नाही म्हणून राहिलो. ते झुमरू पॅनलचा माणूस आहे म्हणून आपण त्याला म्हणत नाही. ती आला बी नाही आला तर आपल्याला काही करणं नाही लागत. झालं. चला येतो मग आता. ठीक आहे, इमानाला जागदा तुम्ही आता फक्त. चला येतो मग आम्ही. याले मध्ये गुगली. हो, कसा टाकला बरोबर शिशीतच उतरवला ना त्यांनी. अशा तसे आयर येत नाही ते. बिलकुल 100% तिकडेच वोटिंग होते त्याचं. पण कसा बरोबर पलटवला म्या. याले म्हणते दिमागाचा खेळ. मग झालं ना आता आपले 4 कसे मेंबर आपले पक्के झाले. विषय समाप्त झाला. आता क्लिअरच झाला ना. आता काही राहिलंच नाही ना. उद्या बिलकुल हे बा जीत तुम्हारीच आहे. पाहिजा हो पाहिजा म्हणलं. हे बा लक्ष्मण भाऊ ते भाणी आला म्हणून भाणी पाहिजा बरं नाटक आहे बरं त्याचं. हो, मारत्यानं पाठवलेलं आहे 100% सांगतो तुम्हाला. हो, हे बा गोष्टी करू नका ते एकदा काहीच नाही भाऊ. पुरत नाही ना 1200 रुपये काय ट्रिप पूर्ण आम्हाला. कमीत कमी 1500 रुपये तर लागतील बा. हो, पहा मग कसं करतात. 1250 नाही 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 1250 नाही बा, पुरत नाही. लक्ष्मणराव चालाय बरे. चालाय पाहिजे म्हणलं. हो, हे आपल्या गोष्टी ऐकासाठी आलेलं आहे. फोनवर बोलणं अलग आहे याचं आणि आपल्या इकडे लक्ष द्यायचं पुरेपूर आहे. पाहिजे म्हणलं. पहा आता येले असा फिटवतो ना बिलकुल. पहा तुम्ही आता. वार्ता गजबच करणार आम्ही आता. नाही नाही पुरतच नाही ना. 1300 पुरत नाही आम्हाला. पहा 1500 पहा तुम्ही. विचार करा ना, अजून करा. मी इथे सांगणार उभं सांगणार मी ना. तुम्ही हे याच्यात पडूच नका. कसं आहे बाईची आता MPSCच्या परीक्षा देऊ द्या. BSc झालेला आहे. आता पुढे कसं आहे आता तुमची तर लहान लेकरू आता समजा आगमन होणार आहे बाळाचं. विनाकारण मग आता या धामधुमीत काय काय करणार आहे बाई. लहान लेकराचं पाव का ते शाळेचं पाव. हे बा तुम्ही या भानगडीत पडूच नका. ते मारुत रावले करू द्या. त्याच्याच बाईले लागू द्या तिथं. मग काय बसले आपले. आपले का शिवलानं बातच पलटी मारली होती नाही. हो, आता ऐकलं ना डॅनी यायची कुणाला म्हणून. हो ना, 4 मतं फिट आहे म्हणे आपले. नाही ना आता म्हणते काय असं करू तसं करू. बरोबर आहे, ओळखलं वाटते आपल्याला नाही का. हो, जाऊ दे ना. हो, काही हरकत नाही. आता समजली वार्ता आपल्याला. ते तर आहेच म्हणा, पण तरी समजा असं वाटते बा. हो, काहीतरी तेवढाच आपला रोजगार भेटते. हो, असं वाटते बा मला ना. लक्ष्मण भाऊ तुम्ही गडबड नका करू ना. लाखो रुपये रोजच्या राजा माबी 10-15 हजार रुपये धंदा आहे आपला धाब्याचा. आणि कुठं बसले आपली. काही हे बा टेन्शन घेऊ नका. आपलं मारुतरावचं आहे का नाही त्या बाईलेच बरोबर आहे ते सुटेबल. तुम्ही राहू द्यायचे हात काढूनच टाका. हो ना, ते तर आहेच म्हणा, पण तरी आपल्याला मतदान कोणी करत नाही ना. कोण करू राहिलं मतदान बी. जाऊ दे आता. आपण कसं त्याला म्हणून बसलो. जे होईन ते होईन. हो, तसं काय आपल्याला अपेक्षा नाही. जाऊ दे तिकडे. लक्ष्मण भाऊ त्याच्यापेक्षा गैरी मारू राहिले. समजलं ना मला सगळं तुमचं काय. 4 मेंबर पक्के आहे तुमचे. बरोबर वार्ता भेटते ना मला आता. थांबा तुम्ही. बरं ठीक आहे ना मग. हो, चालते 1400 मग. हो ठीक आहे, येतो मग मी. पहा म्हणलं आहे. हो, आपलं डिसिजन ऐकलं त्यानं आणि पयाला आता आहे. आता जाऊन तिकडे सांगते ती. हो राजा बरोबर होतं तुमचं पण नाही का. हाय राजा तुमचे म्हणजे ठाके टोके माहीत असते तुम्हाला नाही. म्हणजे मग आता समजा आता ते राहतील कपलतील नाही का. आणि आपले 4 माणसं आता समजा बरोबर वोटिंग आता ठरावाच्या टाइमला करतील. बस झालं आता. एवढी झाकली मूठ 1.25 लाखाची राहू द्या. आणि हे 4 आपले मतदार पक्के ठेवा. हो, यायला फोन फाणं हे ते भेटणं कुठणं. तेच म्हणलं झुंबरले बी सांगून द्या म्हणा. ट्रॅक्टरचं आपलं पाहिजे बा. 2 गोष्टी गोड बोला. बरोबर उद्या 4 वाजे लोक हो यायच्याशी बिलकुल म्हणजे संपर्कातच राहा. हाच नाही मी आता संपर्कात. आता हे इकडे वार्ता पोहोचवते. हो, विषय नाही. हो, पण तरी शांतराम भाऊजी जाच लागेल आपल्याला. तरी बी एक पडलं तर पडलं शिल्लक. आता काहीच गरज नाही राहिली. ती शांताराम तिकडे कोणाला मतदान करू आपल्याला काय घेऊन नाही यायचा. हो, फक्त तेवढं तू तोंडापुरतं जाजो भेटजो म्हणजो. आम्ही काही येतही नाही. आता चहा पाणी झालं. हो, जे काय सांगास ते सांगितलं बा. हो, तर आता शांताराम मी काय म्हणतो. ते कसं असते म्हणजे कोणाला वाटते की बा कुकडे जाते आम्हाला भेवच आहे. हो, म्हणून म्हणतो बा तू काही असो तिकडे त्याला का दे आम्हाला दे कोणालाही दे. हो, पण सत्य परिस्थिती काय आहे बा तुझ्या मनात काय आहे. तुला काय वाटते कोणाला देशील तू. आता सांगून द्या ना तुम्ही काय आहे तर. सांगून द्या. मी म्हणलं तुम्हाला सांगा तर माय नाव सांगा तुम्ही. आता काय सांगा आता. आता हिचं काय म्हणणं आलं की बा कसं झालं गावात राहा लागते. संबंध आपलं कसं आहे अजून 2 पोरीचे लग्न बाकी आहे. बाकीचे कामं आहेत हे आहे ते आहे. संबंध सगळ्याचे सारखे आहे आपले चांगले आहेत. आता तुम्हाला जर मतदान केलं तर त्याला राग. त्याला मतदान केलं तुम्हाला राग. हो, त्याच्यानं आम्ही काय करू राहिलो. हिचं म्हणणं आलं की बा वॉकआउट करून टाका. हो, म्हणजे आपण याचं तिथं हो सही करायची पण वोटिंग कोणालाच नाही करायचं. हो, आपण सभागृहाच्या बाहेर चाललं जायचं वॉकआउट करायचं. लोक करते तसं बस जाय तिकडे. काय करू राहिला तू. वॉकआउट राहायचे असं असते का वॉकआउट करणं. हे कोणाला तरी करणं. तू त्याला कर नाही तर आम्हाला कर. तसं नसते आबाजी. मग कसे संबंध खराब होते. त्याला वाटत पाहा त्यालाच केलं. आता कसं दोघाले राग नाही लोभ नाही. तुम्हाला केलं का बा नाही त्याला केलं का नाही. म्हणून कसं आहे यायला मी सांगितलं बा आपलं कसं म्हणजे भानगडीचे कामच नको. सगळ्याचे संबंध चांगले. पण हे नाही पटलं बा आपल्याला. मग काय आता आम्ही राजा इतकं तुमच्या म्हणजे पाईप आणू लागतो काही कोणत्या कामात नाही म्हणत नाही. तुम्ही आता म्हणता की वॉकआउट. हो ना, मग मी तुलाही नाही करू राहिलो त्यालाही नाही करू राहिलो ना. तू सांग बा आता सांग. दोघांचे आपण कसं सारखाच मान ठेवून राहिलो ना. का वाटलंच तरी मला जाऊ दे. हो, एरी काय आम्हाला तू करतच नव्हता. हो, चला रे बा चला जाऊ दे निघा चला. काय रे काय पैसे झालं काय झालं बा काय लागली वाटते काही खबर हातात. काय सांगता का लय बुरी खबर आहे ना. काय मोठं कठीण काम होणार आहे बा तुझ्या मध्ये. इतकं काय झालं शांताराम भाऊ काय म्हणते.
काही नाही ना, शांतराभाऊ माहित नाही का, शेवटी जे व्हायचं तेच केलं ना त्यानं. वॉकआउट करतो म्हणते मी सभागृहातून. मग हो, इकडे नाही देत मतदान आणि तिकडे नाही देत म्हणे मी. कुठं बसता म्हणे बा, आता काय मला आता संबंध ठेवा लागते म्हणे काय. हो, आता शांता मावशी आल्या, सगळा घोर करून टाकला. बापरे, म्हणजे हे मतदान नाही भेटत नाही का? अरे बापा, मग तिकडे म्हणजे एक खोडलं आपलं त्यानं. हो, डॅनी बुडा नाही का, हो ते तिकडे करून राहिला म्हणजे मतदान. नाही हो रे बाप, डॅनी रे का, नाही रे, नाही रे, इतकं होऊ शकत नाही ना. ते आमचा जुना माणूस आहे राजा, ते खोटी गोष्ट आहे. हे लेटेस्ट न्यूज आहे ना, तुम्ही जाऊन विचारा ना डॅनी बुड्याला मग काय खरं तर. मग 100% न्यूज खरी आहे. फक्त आता मारती तू आणि सरपंच दोघंच राहिले बा. हो, मी आता शांतराम बसन ती गेली म्हणते आता झबरू नाही. म्हणजे 2 आपले आहे, 4 त्याचे आहे, 6 जण आहेत समजा. नाही तसं काहीच नाही. चल बरं, हो मुंशीराम, पहिले आपण आता डॅनीला भेटून येऊ. हो, तुम्ही थांबा रे पोट्टे, तुम्ही घरी जा. हो, चालेल बा, चल. आहे काय बसूनच आहे. अरे डॅनी आहे का? हा, चल चल, हो चल मग चल. हो डॅनी, काय झालं वाटते जेवण किंवा मस्त गाणे गिणे ऐकू राहिला बा. हो, काय म्हणते, बरं आहे काय पद्धतशीर? काय पद्धतशीरच आहे आता. काय आता जेवण खाऊन झालं, बसलो मी आता. काय गाणे ऐकत काय करावं मग. हा, ते सगळं बरोबर आहे, पण ते आता काय तू बरोबर नाही करू राहिला. हे काम जरा गलत करू राहिला तू. तो गलत करू राहिलो. काय केलं मग मी? काय राजे, आपले माणसं समजून राहिलो बा आम्ही तुम्हाला. आणि तुम्ही म्हणलं ते मतदान त्या लक्ष्मणच्या घरच्या करून राहिलं. हा, हे बरोबर आहे? आता गलत कोण करून राहिलं? मी करून राहिलो का तुम्ही करून राहिले? मला घुंगरू पॅनलवाल्यानं निवडून आणलं. हा, शिवलालचं पॅनल होतं देवीदासचं ते, आणि बाकीचे तर दुसरेच आले होते निवडून. मग आता यायचं ऐकू का त्यायचं ऐकू? हा, मी कोणाचा माणूस हा? घुंगरू पॅनलवाल्याचा. हा, पुढे भलाही मी आता जर बदललं तर ठीक आहे, पण आता 5 वर्ष तर मला त्याच्या मनानं ऐका लागल. ते बाबा, सकाळी कोणत्या रात्री कोणत्या पक्षात असते माणूस, आणि तू कुठं आता याच्यात नाही पडला. अरे इकडे ये ना बा, सगळे इकडे आहेत ना, तू काय चालला त्याची इकून? नाही बुवा, ते कसं होणार नाही आपल्याच्या. लोकांना आपल्याला निवडून दिलं विश्वासानं की घुंगरू पॅनलचा माणूस म्हणून दिलं, आणि आज आपण दुसऱ्या पॅनलला गेलो. काही पटलं नाही ना, मनाला नाही पटत आपल्या. हे असं गद्दारी करत नाही आपण. करा मग. आता समजा तू मतदान आम्हाला करतच नाही समजा, हा, असंच आहे 100%. नाही, आपलं जे आहे ते आहे बुवा. हो, खरं ते खरं. बाबा, काय रे का माणूस आहे, पलटत जाणं काही राजा. अरे लवचिकता पाहिजे ना. मोठमोठे असे झाडं वाहून जाते म्हणलं पुरानं, पण लवाडे तसे राहते. लवचिकता ठेवा लागते माणसातनी. बात इकडे बात तिकडे, हा, तर जगात टिकते माणूस. मोडेन पण वाकणार नाही. हो, बस बाकीचं पाच बसा. मावीन तर गेलं, हे मतदान गेलं. आता झालं, आता काय दोघं जण राहिले वाटते बा हे. हो, शांत्यानं तर पाय काढा तिसरा. बरं चला, येतो गड्या आता, काहीतरी स्वतः लागणार मला आता. अरे बापा, मग तर आता डॅनी आबूजी देत नाही म्हणता, म्हणजे लयच झालं आता. मग तर आता मग राहिलंच कोण? मी सरपंच. हो, टोय गोटेन घर फिरवे ते फिरले म्हणतात बा, तिकडूनच मतदान करणार आहे म्हणे, भाण्या सांगून राहिला. हो ना, मला माहितीच होतं ना. ते 3 आपल्याला कसा भरोसाच नव्हता त्याच्यावर. पण आता हे इकडे आपले जे पक्के 3 होते, हो, त्यातला एक उडवला ना त्यानं. आता डॅनीचा कार्यक्रम केला ना त्यानं. आता काय कसं करा आपले? मग वाढन का नाही आता? का एवढेच राहते, 2च राहते का? आता आपले तर वाढतच नाही म्हणा. झाबरूगे पाय विचारून येत असेल तर, हा, मग कमीत कमी 3 तरी होईन आपली. मग 1 मिनिट, त्याला फोन लावतो मी. हो, काय म्हणते एक खेप त्याला म्हणूनच पाहतो. येच म्हणतो बा, काही कर म्हणतो. तर मग जरासं आशा तरी आहे. मग समजा 3 जर झाले तर मग जरासं अजून काही करते उलाढाल माणूस. पाहतो विचारू ना, 1 मिनिट. हॅलो, हा बोल. हा, काय आता रेल्वे येऊन राहिली रे बा. हा, बोल लवकर बोल. काय राजा, कुठं आहे म्हणलं तू? हा, येऊन राहिला का नाही म्हणलं उद्या? बस हे बा, येऊनच राहिला ना. मी नागपूरला उतरतो, काही विषय नाही. हो, तिथून मूर्तीच्या पुढे आलं घराकडे. हा, काही विषय नाही. कहून आता काय झालं? काय राजा, आम्ही वाटच पाहू राहिलो ना. तू म्हणजे येणं होत नाही. हो, म्हणून मोठं पेचात पडलो होतो. म्हणलं इकडे लय अडचण आहे ना मतदानाची. हो ना, तसं होतच नव्हतं म्हणा. पण ते कसं निपटलं माझं काम लवकर. आज दिवसभर येत नाही. हो, ते लोखंड चोरते ना आपल्या इकडलं. ते चाचा भतीजा आहे, त्याला रंगे हात पकडायचा आपल्याला. हो, आता कसं लेटर घेतलं इकडलं ऑफिसचं भुसावळच्या. बस आता पोलीस स्टेशनला जाऊन त्याला माहिती देणं आहे, आणि त्याचं सहकार्य घेणं आहे, आणि त्याला रंगे हात पकडणं आहे. म्हणून आता निघालो मी. हा, ती कर ना आता. आमची एपिसोड झाल्यावर ते कर, पण हे पहिले पाहिजे ना आता. हो, आपल्या घरची बाई झाली पाहिजे ना अंगणवाडी सेविका. असं असते का? येतो ना बिलकुल. आपलं मतदान वोटिंग आहेच तुले, आणि येतो मी. 4 वाजेला वाजता आहे म्हणे तू म्हणे. हो, येतो मी तोपर्यंत. जमलं मग, काहीच नाही आता. मग काही विशेष नाही राहिला. ये मग तू आता. बाकी एकच याच्यात तडजोड करणे आपल्याला. करतो मी बरोबर आता. ठीक आहे मग. चला, जमलं म्हणलं. हो, झाबरू यायला तयार आहे. उद्या 4 रोखही बिटवत होतो म्हणते मी. हो, सांगा आता पुढचं कसं करता. आता 3 झाले आपले. बरं, ठीक आहे ना. मग आता काहीतरी आशा झाली आपल्याला. हो, तर आता एक आपल्याला काय करावं लागन, एक त्याच्या याच्यातला फोडा लागन आपल्याला. हो, तर बराबरी होईल. हो, कारण की आपल्याला एक तर बराबरी तरी करायची. हो, नाही जिंकलं तरी चालते, पण हरलंही नाही पाहिजे. पाय ना मग काय करतो तर मग फोडतो कोणाला मग? हो, सगळे तर कट्टर राहिले का तिकडे? हो ना, कट्टर तर आहेच ना. मग आपल्याला काहीतरी गेम करावं लागेल ना बा, शकुनी मामासारखा सांगते. तर आता हे पा मुंशीराम, तू काय कर, एक काम कर, मी सांगतो तसा. हो, आपल्याला शेंगा भुईमुगाचे आज नाही उद्या इकायचे आहे ना तुले. हा, तर म्हणजे उद्या इकायला नाही तू. हा, म्हणजे ते आपल्या लाईने पाटील आहे का नाही, त्याचं ट्रॅक्टर मी म्हणतो बा पाहिजे आपल्याला. झुमऱ्याला जाणंच आहे मग आपल्याला शेंगा घेऊन.
नाही ते देवलाल भाऊजी घेऊन चालले मला ट्रॅक्टर सकाळी. हो ते ट्रिप नेणार आहे भुईमुगाच्या शेंगाची. येऊ दे ना मग, आपली दुसरी ट्रिप म्हणा मग तर बरंच आहे आपल्याला. त्याला उशीर करणं आहे. हो त्याला 4 वाजे लोक येऊ द्यायचं नाही. हो बरोबर न्यायचं, रस्त्याने ट्रॅक्टर पंक्चर करायचं, काही ना काही कबाडा करायचा. हा मी आणि मग श्रीराम आपण दोघं जण जाऊ शेंगा घेऊन. म्हणजे समजा झुमरेला अटकवायचं तिकडे नाही का, म्हणजे इकडे 3-3 झाले पाहिजे. बस 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 त्याला अटकून ठेवलं की इकडे मग सारखेच होते ना. हो आणि तिथपर्यंत आपण मग कसं मारतीला सांगून देऊ. मारती तू काय कर, शांतारामने कव्हर करायचा प्रयत्न करा झाबरू आल्यावर. झाबरू जाय ते शांताराम भाऊ नाही का, बरोबर पाहतो ना मग ते कव्हर करायचा प्रयत्न करतो मी. नाही तर मग कमीत कमी बराबरीत राहीन आपली 3-3. बस बस तसं करायचं. आता आपल्याला काय करावं लागते, झुमऱ्याला घेऊन जाऊ आपण शेंगाने आल्या. हो बस त्याला इकडे येऊ द्यायचं नाही 4 वाजे लोक. कर ना मग फिल्डिंग लावणं मग ती शेंगाच्या. हो लाईनी पटलाला भेट आणि चाल मग. बरोबर हा. हो चला यावेळेस पहा, नाही जिकायचं तर पण हरायचं तर नाहीच आपल्याला. हो अंगणवाडी सेविका होईल मारतीच्या घरची पैस. हा ठीक आहे मग चला पाहू आता काय होते. हो ना समजलं मले. पण मी म्हणतो चिठ्ठ्या काढायला होत्या दोघीच्या, ज्याची निघाली तिथे करून टाकत असतो अंगणवाडी सेविका. ते नाव देऊन द्यायचं असतो. बरे कायले आता हे ठरावन गिराव आता याच्यात अजून मग फालतू राजकारण हे ते व्हायचं. नाही ऐकत नाहीत लोक. चिठ्ठी गिट्टीले मानते का आता. ते पहिला जमाना होता, आता नाही ऐकत. हो आता ते आपापल्या पुरीने फिल्डिंगाला आणून सुरू आहे द्यायच्या. कंदील बुडा इकडे आहे आणि आपलं शिवलालजी आपलं लक्ष्मणरावच्या मागं आहे. तर दिसून राहील ना, हालचाल समजली ना मला. मग आता काय कसं होईल तो आता कोण कुकडे जाते आणि काय जाते तर नाही का. हो आता किती 8 जण आहात तुम्ही नाही का, सरपंच उपसरपंच आणि 6 सदस्य. हो आता एका इकडे समजा साधारणतः म्हणजे 1 शिल्लक मतदान पाहिजे नाही का. त्याच्यातला झाबरू नाही ना, त्याच्यात 7च जण राहिले. 4 मतदान पाहिजे आता आणि समजा ठराव पास व्हायले. बापरे मग त्याला येऊ द्या लागन मग नाही का. मग समजा ते आल्याशिवाय कसं काय होईन, सगळे सदस्य लागन नाही याच्यात. नाही कोरम एवढे असले की झालं. आपली गणसंख्या जर पूर्ण झाली, हो म्हणजे गणसंख्या ग्रामपंचायतमध्ये जर समजा सदस्य 8 असले तर 4 जण जर असले तर आपण समजा ठराव घेऊ शकतो. हो आता समजा 10 सदस्य समजा 5,000 असेल तर ठराव घेऊ शकतो. असं समजा 50% तरी लोक हजर पाहिजे. मग काय हरकत आहे, मग 4 लोक असले तरी बस आहे मग नाही का. हो कोणा चाटाई दिला आणि काही केलं तर मग ते वेगवेगळं असते ना. आता 1/3 असते कुठं कुठं सदस्य संख्या असली की झालं का. कुठं कुठं 1/2 असते. समजा आता संसदेत 550 पैकी 55 असले तरी बी ठराव मांडता येते. असं आहे ते. असं आहे का ते. मग काय हरकत नाही, 4 लोक राहतात. मग हो पाहू आता कोण जिंकते आणि काय होते तर. कंदिलाबाईचा फोन आहे. हा बोला कंदिलाबाई काय म्हणता. ते घरी जा म्हणलं तुम्ही. हो आम्ही घरापाशी आहोत तुमच्या. येता का जरा 2 मिनिटं बोलायचं होतं रे जेव. बरोबर आलो. फिल्डिंग साठी जसं नाही का. जा बाबा. बरं का कंदिलाबाई काय होतं म्हणलं, काय साठी बोलाल बा. मग ते कसं भुईमुगाच्या शेंगा म्हटलं घेऊन जा इकायला. आता पेरण्या पाण्याच्या हिशोबाने बियाणे पैसे गिशे जोडजाड करावं लागेल ना. आता म्हणलं कसं आहे, उद्या ट्रॅक्टरचं काम होतं बा उद्या. उद्या नाही का असं हो ना. आता उद्या का आता देवलाल भाऊ तुमच्या शेंगा नेतो म्हणे झुंबर. मग हेच सांगू राहिलं ना त्याला की बा आता ट्रॅक्टर माझ्याकडे म्हणलं, तर मी चाललो शेंगा घेऊन. तर हे म्हणते आता दुसरी ट्रिप चालते म्हणते आपल्याला ना. आम्हाला हे दुसरी ट्रिपमध्ये म्हणा, पहिल्या ट्रिपमध्ये याची घेऊन जा. हा टाकून वापस ये. 10-11 वाजता आमची ट्रिप घेऊन जा बा. हा पाय ना म्हणा, काय फक्त न्याय लागते बा म्हणा वापस ये म्हणा. तसं म्हणता नाही का. हो बरोबर ठीक आहे म्हणतो मी त्याला, जातो भेटतो. आणि ठीक आहे काही वांधा नाही. जमला आता नाही का, प्लॅन सक्सेस होऊ शकते. बरोबर ठीक आहे मग सांगून दे मग त्याला म्हणा बा अर्जंट उद्या नाही म्हणा, दुसरी ट्रिप आमची घेऊन जायचं म्हणा. जाते म्हणजे जाते. तुम्ही काय आता फक्त नेऊन टाकणार आहे का नाही. हो पहिले मग देवलाल भाऊ सकाळी तुमची 8 वाजता आणि यायची मग 11 वाजता. काही वांधा नाही, बिलकुल दिला शब्द तुम्हाला, विषय संपला. काय घेतली आता मुशिरा भाऊची ट्रिप काय घेतली तुम्ही. सकाळी मी देवलाल भाऊची आता माझ्या जवळची नेणार होता. मग काय त्यालाच तर 11-11:30 वाजते नेणं आणणं वापस येणं. हो ना मग वाजे ना 11:30. इथं आल्यावर एक ट्रिप भरायची, अर्ध्या घंट्याची भरणं होते. हा लय 12-1 वाजेपर्यंत वापस येतो तू दुसरी ट्रिप टाकून. नाही ना उशीर नाही झाला पाहिजे इकडे. आपल्या ग्रामपंचायत मध्ये ठराव मांडणार आहे उद्या. अंगणवाडी सेविका निवड आहे बा. 4 वाजता आहे ना. काय इतका तुला काय घाई आहे त्याची, भल्ला दाखवून राहिला तू. इकडे किती अटीतटीवर काम आहे तुम्हाला माहिती आहे का. मग एक वोटिंगचं महत्व आहे. मग फालतू तुम्हाला माहिती आहे का, उशीर झाला मला तर काही नाही होत. 1 वाजता जात येतो तू. हो सकाळून लवकर नेतो पहिली ट्रिप. हो बरं मी काय म्हणतो, कुकड्या म्हणलं मग हा मतदान कोणाला आणायचं आहे कसं काय. इकडे लक्ष्मणराव बघा लक्ष्मणराव भारतात झालं पुढे का त्याची दादा अध्यक्ष आहे ते. हा दुसरा अजून ग्रामपंचायत सदस्य आहे. सगळे पद का त्यालाच पाहिजे का. मग काही नाही त्याला भेला काही नाही. आपल्याला लक्ष्मणरावलाच करायचं आहे. चांगला माणूस आहे, सगळं पद्धतशीर आहे. अडी अडचणीला काम म्हणते. मग भारताला का सुपारी खांड खाऊ आता कोणाला मग माहिती आहे का. खर्रा दे म्हणलं खर्रा देते का ते. आपण आता अशी बात आहे बा, इकडेच मारायचे 3 आहे आपल्या घरचे. मा बहिणीला सांगितलं आमचे 2. हो 3 एक डॅडी बुडा आला मग इकडून शिवला सांगे बा. बाबा मग तर जरा शिवरच आहे. मग समजा मग लक्ष्मणरावची पाहिजे नाही. मग जमलं. मला वाटलं इकडेच आहे का तुम्ही, सरपंच तिकडे आहे. पण ते तर पहिल्यापासून मारतेच माणूस आहे ना. सरपंच तिकडेच मारते. बसलं दोघांचे मतदार आहे. मग काय तर झाबरे येत नाही. शांताराम भाऊला मी भेटून आलो तर ते कोणालाच मतदार करणार नाही. बाबा मग तर लक्ष्मणराव शिवरच काम दिसून राहिलं नाही. जाऊ द्या मग चला. हो या मग उद्या लवकर पटकन ती ट्रिप घेऊन जातो मग. ओके नाही तसं काहीच विषय नाही लक्ष्मण भाऊ. तुम्ही भेटायला आले बरं झालं ना. नसते आले हो तरी काही असा आपला रोल नाही. हो कारण की आपलं कसं आहे, कोणालाच मतदान करायचं नाही आपल्याला. हो कारण की कसं आहे, आपल्याला त्याची नाराजी नको तुमची नको. म्हणून बा कसं आहे, आपलं आत्ताच आपण सांगणार सगळ्याला आपण कोणाला मतदान करणार नाही. आपण तिथं येऊ वॉकआउट करू.
मनासारखंच करू राहिलेत नाही बी नाही का हो, जाऊ दे ना मग इकडे नाही तिकडे नाही म्हणजे आपले 4 मतं पक्के आणि त्याचे 2 मतं पक्के 6 हे 7व्या जागेवरच जाय तिकडे झाबऱ्या काही येत नाही. बरं चालते नाही बा तसं काहीच नाराजी नाही आपली. तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा काही विषय नाही. आता ते त्याला तेच सांगितलं आपण कसं ते म्हणे बा असं नका करू आम्हाला तरी द्या तुम्हाला तरी द्या. मला नाही कोणालाच नको राग नाही लोभ नाही सगळ्याला आपले समान. बरोबर आहे ना दोन्ही तबला हात ठेवायचे नाही का कुकळलं येऊ. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही. चला येतो मग मी आता तुमच्या हिशोबानं तुम्ही म्हणसान तुम्हाला जसं वाटतं तसं करून टाका मग उद्या 4 वाजता. आता सरपंचाला येतो भेटून काय अटी नियम आहे विचारून घेत त्याला कसं बा कसं आहे काय नाही तर बस क्लिअर. हो तेही तिकडेच गेले तर सरपंचाच्या इकडे आता विचारपूस करून घेतो म्हणजे बघ क्लिअर उद्या काय आहे तर मला जास्त लागेल ना ते म्हणजे मग अजून काही उद्या वांदे नाही झाले पाहिजे. चला येतो मग. नाही आम्हाला काय वाटलं उद्या मग कसं नियोजन आहे बा कोणती नियमावली कसं काय कशा पद्धतीने निवड करता काय करता क्लिअर करून घ्या आता मग उद्याची झंझट नको. नाही तरी मी सकाळी सांगणारच होतो सगळं काय क्लिअर आहे तर नियमावलीचं काय आहे आपल्याला उद्या 4 वाजता आपण ठराव पारित करायचा आहे समजा. तर त्याच्यासाठी 3 वाजता मीटिंग बोलावलेली आहे. 3 वाजतापासून तर तुम्ही जेवढे सदस्य आणि तुम्ही मारुतराव आणि आपलं समजा लक्ष्मणराव याच्या व्यतिरिक्त जास्त लोक उपस्थित राहणार नाही. तर आपली सभा राहील तिथं ठराव मांडण्यात येईल 5 वाजता जिकडे तिकडे 5 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहू सदस्याची तुमच्या मेंबरची. त्याच्यानंतर 4 सदस्य जरी असले आपले 8 आहेत तरी आपण ठराव पारित करू शकतो. विषय क्लिअर. बस हे बा 5 वाजून 1 मिनिट जरी झाला तरी आपण ते मान्य करणार नाही. 5 वाजताच्या अंदरच आपलं हे झालं पाहिजे. नाही बा कंदिलाबाजी जे बोलू राहिले का नाही ते बरोबर आहे. आम्ही बी तेच म्हणतो तुम्हाला की बा 5च्या नंतर आपण मान्य करणार नाही. आता मतदान कसं काय घेता तुम्ही म्हणजे गुप्त मतदान आहे का हात वर करून आहे का कसं काय. तिथं काय आता हात वर करून घेऊ आपण विचारपूस करू ना सगळे सदस्य आहे ना. जर म्हणलं बा हात वर करून तर हात वर करून नाही तर मग गुप्त मतदान आपापल्या चिठ्ठी टाकून द्या त्या नावाची. चालते कोणत्या पद्धतीने चालते आपल्याला. जाऊ द्या लक्ष्मणराव आपल्याला काही टेन्शन नाही त्याच्या फक्त 2च आहेत आपले 4 आहे. ठीक आहे मग चालते त्याच्यामध्ये आता नाही का त्याचे आता 3 आणि आपले 3 नाही का. बस आता झुमरेला ठेवतो अटकून तिकडे शांताराम आपले करतो कवर झालं मग आपलं हे नाही. बरं ठीक आहे मग ओके. चला आता उद्या 3 वाजता बरोबर तुम्ही सभागृहात येऊन जा मग. उद्या हे सिरीज कंप्लीट करायची आहे. उद्याचा शेवटचा एपिसोड या सिरीजचा. ठीक आहे चला ओके.